मित्रांनो, आपल्या सगळ्यांचेच एक स्वप्न असते की मोठे होऊन काहीतरी मोठ्या गोष्टींना मिळवायच्या, यशस्वी व्हायचं. कोणाला बिझनेस करायची इच्छा असते, तर कोणाला चांगल्या मोठ्या कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी हवी असते. पण ही नोकरी मिळवाल कशी? तुमच्या गुणांचे प्रात्यक्षिक देण्याची संधी नक्की कोणती असू शकते आणि ती संधी कशी साधायची, हा प्रश्न बहुतेकांना, खास करून फ्रेशर मुलांना जास्त पडलेला असतो. नोकरीसाठी घेतली जाणारी मुलाखत म्हणजे ही संधी दोन्ही बाजूंनी असते. नोकरी देणाऱ्याला किंवा उद्योजकाला एक चांगला एम्प्लॉई हवा असतो, तर नोकरीसाठी अर्ज करणाऱ्याला एक छान जास्त पगाराची नोकरी हवी असते. तर मित्रांनो, आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी कविता पाटोळे. ऑल इन वन ही माझी प्लेसमेंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे. कित्येक वर्षापासून आमच्या या कंपनीच्या माध्यमातून आम्ही गरजू लोकांना नोकरी मिळवून देण्याचे काम करत आहोत. आम्ही विविध क्षेत्रात आणि वेगवेगळ्या कंपन्यांसाठी एम्प्लॉई प्रोव्हाइड करण्याचे काम करत असतो. तुमच्या कंपनीला जर एखाद्या चांगल्या आणि लॉयल एम्प्लॉईची गरज असेल किंवा तुम्ही स्वतःसाठी जर चांगली नोकरी शोधत असाल आणि त्यासाठी तुम्हाला जर हेल्प हवी असेल, तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. चला तर वळूया आजच्या विषयाकडे. इंटरव्ह्यूची तयारी कशी कराल? चांगली नोकरी मिळावी यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करत असतोच, पण त्याचबरोबर आपली कौशल्य सतत वाढवण्याचा आपण प्रयास केला पाहिजे. मुलाखत ही अशी संधी असते जेव्हा तुम्ही तुमचे कौशल्य लोकांना सांगू शकता. या संधीचा योग्य वापर कसा कराल? कारण इथे होणारी एक चूकसुद्धा तुम्हाला महागात पडू शकते. विचारलेल्या प्रश्नांची जर तुम्ही योग्य उत्तरे नाही देऊ शकले, तर तुम्ही ही संधी गमावू शकता. यासाठी काय करावे, कोणती कौशल्य आत्मसात करावीत आणि मुलाखतीसाठी पूर्वतयारी कशी करावी, हे मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये सगळ्यात आधी येते संवाद कौशल्य. तुम्ही जसे बोलता त्यानुसार तुमची पहिली छाप पडते. त्यामुळे चांगला संवाद साधण्यासाठी त्याचा सराव करा. आरशासमोर उभे राहून बोलण्याची प्रॅक्टिस करा. भाषा शक्यतर शुद्ध असू द्या. जी भाषा तुम्हाला चांगली बोलायला जमते त्याच भाषेत मुलाखत द्या. ही होती मुलाखतीसाठी लागणारी प्राथमिक पायरी. पण अजून मुद्दे आहेत, ते टप्प्याटप्प्याने बघूया. उत्तम रेझ्यूम कसा तयार करायचा? रेझ्युमे म्हणजे तुमचा संक्षिप्त परिचय, जो तुम्ही मुलाखत देण्याआधी कंपनीला देत असतात. जेव्हा तुम्ही मुलाखत देता तेव्हा तो रिझ्यूम वाचत असतात आणि त्यावरून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे रेझ्युमे तयार करताना काळजी घ्या. मुलाखत घेणाऱ्याकडे सर्वप्रथम तुमचा रेझ्यूमच जात असतो. त्यातून हे स्पष्ट व्हायला पाहिजे की तुम्ही योग्य उमेदवार आहात. मी एका मागच्या व्हिडिओत रेझ्युमे कसा बनवायचा याविषयी माहिती दिली आहे. तो व्हिडिओ तुम्ही गरज वाटल्यास पाहू शकता. कंपनीचा अभ्यास. तुम्ही ज्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज देत आहात त्या कंपनीत तुम्हाला नोकरी का हवी आहे याचा विचार करा. तसेच त्या कंपनीचा नीट अभ्यास करा. कंपनीचे मिशन, व्हिजन स्टेटमेंटचा अभ्यास करा. प्रोडक्ट डिस्क्रिप्शन, कंपनीच्या सर्व्हिसेस यांचा अभ्यास करा. कंपनीच्या गरजा काय आहेत ते बघा. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू शकता. मुलाखतीतील प्रश्नांची तयारी. तुम्ही कोणत्या प्रकारची व कुठल्या पदासाठी मुलाखत देत आहात हे तुम्हाला माहिती असावे. इंटरव्ह्यूमध्ये त्या दृष्टीने बोला. मुलाखतीमध्ये काही प्रश्न ठरलेले असतात. तुमच्या स्ट्रेंथ, विकनेस, कंपनीने तुम्हाला का नोकरी द्यावी आणि तुमची दीर्घकालीन व्यावसायिक उद्दिष्टे इत्यादीशी संबंधित असतात. याचा नीट विचार करून ठेवा. एखादे कौशल्य तुमच्या जवळ नसेल तर खोटी कमिटमेंट करू नका. मी तर शिकीन अशी तयारी दाखवा. वेळेचे नियोजन. तुम्हाला दिलेली वेळ पाळा. मुलाखतीसाठी शक्यतर 15 मिनिटे आधी जा. उशिरा जाण्याची किंमत तुम्हाला नोकरी गमावण्याच्या रूपानेही चुकावी लागू शकते. मनावर दडपण येऊ देऊ नका. इंटरव्ह्यू असला की थोडे दडपण हे येतेच. मन रिलॅक्स आणि तयार राहा. मनातल्या मनात उजळणी करा. थोडा वेळ दीर्घ श्वसन करा. या व्यतिरिक्त काही इतरही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याचा अभ्यास तयार ठेवा. तुमच्याकडून मुख्य विषयातले, तुमच्या कौशल्यातले ज्ञान तर अपेक्षित असतेच, पण त्याचबरोबर सामान्य ज्ञान देखील असावे. त्यासाठी रोज पेपर वाचावा. त्यामुळे दैनंदिन घडामोडी माहिती होतात. तुमच्या क्षेत्रातल्या नवीन घडामोडींची काही इनोव्हेशन असतील किंवा बदलणारे मार्केट ट्रेंड असतील तर त्याची माहिती असावी.
या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर मुलाखत नक्कीच प्रभावी होईल. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्ही जर एखादी चांगली नोकरी शोधत असाल किंवा तुम्ही जर एखाद्या कंपनीचे अधिकारी किंवा मालक असाल आणि चांगला एम्प्लॉई हवा असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. धन्यवाद.